तर हे जीवामृत तयार झालेलं आहे आणि एकदम क्लीन आहे, कुठलंही शेण किंवा कचरा वगैरे काही नाही याचा. ओके. तर हे जीवामृत तयार झालेलं आहे ते या बकेटमध्ये येते आता सध्या. हो. म्हणजे कुठलं गाळण वगैरे करायची गरज नाही. करायचं नाही, हे डायरेक्ट घ्यायचं आणि आपण तिथून आता हे तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये सोडू शकता डायरेक्ट ड्रिप वॉटर शेतामध्ये सोडू शकतो आपण. बरं, तरी पण आपण हे त्या टाकीमध्ये टाकून बघूया, यामधून किती घाण निघते काय ते पण बघूया, आपण चेक करूया. या तर बघा, काय सुद्धा घाण नाही, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा म्हणजे आपले ड्रिप ज्यानं पॅक होऊ शकते तर असं काही नाही यामध्ये. निवळ येते. बरं, कसलाही काडी कचरा काही येणार नाही, शेण येणार नाही, काही येणार नाही, काही येणार नाही. आपलं इनलाईन ड्रिप असो, ऑनलाईन ड्रिप असो, कसलेही ड्रिप असो, याने चोका पाण्याची काही शक्यता नाही. ही टोटल लाईन जी आहे बरं, ती टोटल लाईन नट बोल्टमध्ये आणि भविष्यात 5-10 वर्षानंतर चॉकअप होणारच आहे. म्हणजे आता ही स्पेशलायझेशन तुम्ही बघून घेतलेलं आहे हो, मला. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे नट बघून घेतले. हे नटानंतर आपल्याला ज्यावेळेस चॉकअप होईल त्यावेळेस हे 10-20 नट खोलायचे. 10-20 नट खोलल्यानंतर आपण याला HTPच्या साहाय्याने प्रेशरनी ट्यूब साफ करणार. साफ केल्यानंतर परत ज्यावेळेस पूर्ण साफ होईल असं आपल्याला वाटेल त्यावेळेस परत हे नट पेट आपल्या हाताने करायचे. बरं, आणि बाकीच्या कंपन्याच्या ट्यूबला इथं जॉईंट यायचा चिकट, जसं आपण शेताला चिटकतो त्या पद्धतीतला. त्याला कापल्यानंतर आपल्याला तो ऑपरेटर आल्याशिवाय आपणही चिटकू शकत नव्हतो. बरोबर. म्हणून आपण त्या कंपनीचं न मागता या तर कंपनीचं. शेतकरी मित्रांनो, ही आहे जीवामृत तयार करण्याची बॅग. धरा अमृत ऑर्गॅनिक जीवामृत बॅग आहे ही, आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी बॅग आपल्याला पाहायला भेटते. आणि याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ही जी तुम्ही नटं बघता येतं, तर हे जे नटं आहेत तर ह्या बॅगच्या तिन्ही बाजूनी नटं बसवलेले आहेत. हे ह्याचं खास वैशिष्ट्य आहे. याच्यामुळं काय होतं आहे, जर समजा आपली बॅग चेकअप झाली, जर काय घाण जास्त अडकली वगैरे, तर आपण ही बॅग न कापता जर मधून कट करावं लागतात, ज्या काही बॅग आहेत तर ते कट करावं लागतात, तसं ह्या बॅगला कट करायची भानगड नाही. हे नटं पाहता तुम्ही, हे नटं खोलून एका साईडनं कुठून 15-20 नटं खोलून आपण ते पूर्णपणे बॅग त्यातून आपण क्लीन करू शकतो, चेकअप काढू शकतो आणि ते परत नटं हायशी बसवू शकतो आणि त्यातून लिकेज व्हायची काही भानगड नाही. आणि दुसरं म्हणजे ह्याची जी थिकनेस आहे 1200 मायक्रॉन एवढी थिकनेस आहे ह्याची. आणि ह्याच्यासोबत जे पाईप येतात दुसऱ्या साईडला, दोन्ही साईडला पाईप येतात, तर ते पूर्णपणे चांगल्या टॉप क्वालिटीच्या कंपनीचे आहेत. फिनोलेक्स कंपनीचे ह्यांनी पाईप वगैरे दिलेले आहेत दोन्ही बाजूला. तर ही जी बॅग आहे ते 10x5ची आहे. याच्यामधून आपल्याला डेली म्हटलं तरी एक 100 लिटर एवढं जीवामृत तयार होऊन निघते. तर ह्याच्यामध्ये जीवामृत तयार होण्यासाठी 45 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. आणि त्यातून आपण डेली 100 लिटर तर आपण जीवामृत नेहमी काढू शकतो, रोज काढू शकतो डेली. आणि त्यातून जे जीवामृत निघतंय ते एकदम शुद्धपणे निघतंय. म्हणजे जसं आपण पारंपरिक पद्धतीने करतो आणि ते गाळावं लागतं, त्यामधून घाण अडकते, तसं ह्याच्यामध्ये काही भानगड नाही आहे. ते एकदम शुद्ध असं म्हणजे गाळल्यासारखं एकदम शुद्धपणे आपलं त्याच्यामधून जीवामृत निघतंय. तीच माहिती घेण्यासाठी आपण आज इथं बीडमध्ये आलेलो आहे. तर पूर्णपणे माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे ह्यांनी इन्स्टॉल केलेली आहे. तर महाराष्ट्रात पहिल्यांदा या शेतकऱ्याने या नवीन पद्धतीचे हे धरामृत ऑर्गॅनिक जी बॅग आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याबद्दल सर्व डिटेल आपण बघूया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या. तुमचा परिचय करून द्या. विकास मारुती गाडी, राहणार साबलखेड, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर आम्हाला ह्या धरामृत ऑर्गॅनिक बॅगबद्दल सांगाल, काय नेमकं आहे, कसं आहे? हे टोटल ऑर्गॅनिक मटेरियलचं तयार करता येतं आपल्याला जीवामृत म्हणून. या टाकीमध्ये आपण ते मटेरियल टाकतोय, कच्चं मटेरियल. याच्यामध्ये आता गोल तयार केला, त्यानंतर हा कॉकॉट आपण ट्यूब भरून घेतोय. बरं, आता मला हा प्रश्न विचारायचा होता की पूर्वी जे आपण पारंपरिक पद्धतीनं जीवामृत तयार करत होतो आणि आता जे आपण ह्या बॅगच्या माध्यमातून धरामृत ऑर्गॅनिक बॅगच्या माध्यमातून जे आपण जीवामृत जे तयार करतो, त्यातला बदल ह्यातला बदल काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये आपल्याला वस्त्रगाळ करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. म्हणजे मेहनत घ्यावं लागायची, तकलीफ व्हायची. 200 लिटर तयार करायचो, त्याच्यामध्ये परत दुसऱ्या टाकीमध्ये कन्वर्ट करायचो, फडकं लावून गाळायचो, वस्त्रगाळ करायचो आणि त्यानंतर आपण ठिबक वॉटर सोडू शकत होतो. तसं आता याच्यामधून आपल्याला वस्त्रगाळ करण्याची गरज नाही, ती फिल्टर होऊन पलीकडच्या बाजूने निघते. म्हणजे इथं आपल्याला गाळायची त्याची गरज नाही. एकदम वन टाइमला 15 लिटर तयार होते. तिकून 200 लिटर काढलं, 100 लिटर काढलं, ज्या दिवशी काढायचं तसं तर पर डेचं 100 लिटरचं रिक्वायरमेंट आहे 10x5च्या टोपला. बरं, तर त्याच्यापेक्षा मोठी जर असेल 10x20ची तर पर डे 200 लिटरचं आउटलेट आहे. तर तिकून जेवढं आउटलेट काढणार आपण तेवढं इकडं लोड करायचं त्या दिवशी किंवा त्यानंतर 2 दिवसांनी, फक्त ती काढायच्या अगोदर. म्हणजे जे आधी आपण पारंपरिक पद्धतीनं जीवामृत तयार करतो
तर त्याला खूप कष्ट आणि मेहनत घ्यायला लागत होती. लागायची. रोज त्याला ते ढवळायला लागायचं. रोज म्हणजे जावं पूर्ण- लागायचं 3 टाइम तीन time. सकाळ दुपार संध्याकाळ हा. त्याला हलवावं लागायचं. हा. आता इथं हलवण्याची गरज नाही. बरं एकदा आणि- ह्यात मटेरियल टाकलं हो की तुम्हाला तिकडं जीवामृत तयार होतं. तयार होते. बरं मग कशी प्रोसेस असते? आता हे बॅलर आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय ही पूर्णपणे जीवामृतची बॅग आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय तर धरा अमृत ऑर्गॅनिक कंपनीची जीवामृतची बॅग आहे ज्यामध्ये जीवामृत तयार होत आहे आणि त्यासाठी इथून प्रोसेस पूर्णपणे चालू होते. तर आता हे बॅलर आहे तर ह्याच्यामध्ये काय काय मटेरियल टाकतो तुम्ही? याच्यामध्ये आपण शेण टाकतो, गोमूत्र टाकतो, गुळ टाकतो. तिथून पुढे कोणी बेसन पीठ टाकू शकतं, कोणी तांदळाचं पीठ टाकू शकतं, कोणी तांदूळ शिजवून टाकू शकतं. म्हणजे ज्या त्या शेतीला जसा उपयोग हा. पडेल तशा पद्धतीने आपण त्याचा बदल करू शकतो. बरं आता तुम्ही कुठल्या शेतीसाठी कुठल्या पिकासाठी हे आता मी वापरता? हे फक्त डाळिंब बागेसाठी वापरतोय. डाळिंब बागेसाठी. डाळिंब आता हे बागेचं किती क्षेत्र आहे तुमचं एकूण? हे 1 एकर इथलं क्षेत्र आहे. 1 एकर. हो 1 एकरसाठी आपण हे 10x5 ची 10 तुम्ही बाय बॅग 5 घेतली. भरपूर होते. ओके तर आता ह्यामध्ये सध्याला तुम्ही डाळिंबासाठी काय काय मटेरियल वापरता? याच्यामध्ये आपण शेण वापरतो, गोमूत्र वापरतो, गुळ वापरतो आणि शिजलेले तांदूळ वापरतो. बरं. बेसन पीठ नाही वापरत, बेसन पिठाच्या जागेवर शिजलेले तांदूळ वापरतो. फक्त ह्यामध्ये टाकायचं सगळं यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं का नाही? मिक्स हलवून घ्यायचं, एकदा हलवून एकदा घ्यायचं. हलवायचं. हा. हलवल्यानंतर या पाकवाट सोडून द्यायचं. बरं मग इथून कशी प्रोसेस होते आम्हाला सांगा. इथून हे हलवल्यानंतर टाके हलवल्यानंतर हा कॉक ओपन करायचा. हा. हा कॉक ओपन केल्यानंतर याच्यामधून आतमध्ये भरलं जातं ऑटोमॅटिक. त्याला काय आपल्याला तकलीफ काहीच नाही. एकदा ह्यात सगळं मटेरियल टाकल्यानंतर ते ढवळायचं पुन्हा हलवायचं. हा. आणि हे कॉक चालू चालू करायचं करायचा आणि हे सगळं मटेरियल याच्यामध्ये जातं. आणि ते भरल्यानंतर फक्त कॉक बंद करून ठेवायचा. बंद केला विषय संपून गेला. त्यातल्या प्रोसेस चालू. बरं आता हे जी इथं जर जागा सोडली ती कशासाठी केलेली? हे जे आहे पाईप वर मोकळा सोडलेला. हा जो पाईप हा. आहे या पाईपामधून आपण जे काही आपल्याला काही पानाचे पत्ते वाटले, कुणाला जर अंडे प्रोटीनसाठी जर अंडे टाकायचे वाटले, कुणाला जर ताक टाकायचं हा. वाटलं, जे हलकं टाकण्यासाठी बरं टाकीमध्ये न टाकता आपण इथून पण टाकू शकतो. बरं हे म्हणजे वरून आपण एक्स्ट्रा काय टाकायचं एक्स्ट्रा टाकायचं असलं तर आपण इथून ऍड करू शकतो. इथून ऍड करू शकतो. ओके आता ही जी कॉक वगैरे आहे हे सगळं हो. सिस्टम तर ह्या धरा अमृत ऑर्गॅनिक बॅग सोबत काय काय म्हटलं झालं? या बॅग सोबत टोटल असेंब्ली पूर्ण कम्प्लीट इथपर्यंत आहे. फक्त एवढी टाकी आणि हे फाउंडेशन हे आपलं हे फाउंडेशन आणि कॉक वगैरे पाईप वगैरे टोटल फिटिंग सगळी पूर्णपणे कंपनी बरे कुठल्या कंपनीचं? हे ते फिनोलेक्स आहे. फिनोलेक्स हा. मटेरियल आहे. फिनोलेक्स टोटल दिसतं. फिनोलेक्स मध्ये आणि एकदम ब्रँड मध्ये. बरं. याची आपल्याला जोपर्यंत 10-20 वर्षे जशी आपली फिनोलेक्सची पाईपलाईन येते त्याच कंपनीचं तेच पाईप आहे. बरं त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही याची. बरं आता ही मटेरियल आता हे समजा ह्याच्यामध्ये किती मटेरियल बसते? आता हे 10x5 बॅग आहे म्हटलं. याच्यामध्ये 1400 ते 1500 लिटर मटेरियल बसते. बरं वन टाइम आपण यात मटेरियल सोडू शकतो का? वन टाइम एवढं लोड करून घ्यायची 1415. आता समजा आता ही तुम्ही आज बॅग इन्स्टॉल केली पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही सगळं मटेरियल यात भरलं. पहिल्या दिवशी टोटल लोड केली. लोड केल्यानंतर आपल्याला वापर करण्यासाठी 45 दिवस लागतात पहिल्या वेळेस. म्हणजे ह्यातलं जीवामृत तयार व्हायला तयार जेवढं व्हायला मटेरियल सोडाल तुम्ही सोडले तयार व्हायला किती दिवस लागतात? 45 दिवस लागले. 45 ते 50 45 ते 50 दिवसानंतर आपण ते पलीकडून जीवामृत काढू शकतो. बरं आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती बॅलर याच्यामध्ये मटेरियल सोडलं होतं सुरुवातीला तुम्ही? सुरुवातीला 1400 ते 1500 लिटर टोटल बनवून म्हणजे 7-7.5 बॅलर. 200 लिटरचे एवढं मटेरियल त्यामध्ये सोडलं होतं. बरं ह्याची क्वालिटी वगैरे कशी आहे? Quality- ह्याची साडी वगैरे किती मायक्रॉन्स वगैरे राहते? याचं मायक्रॉनचं 1200 मायक्रॉनच्या आसपास मध्ये याचं मटेरियल आहे. हा. आणि एकदम ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे. बरं ज्यावेळेस मी मागवलं त्यावेळेस मला तसं वाटलं फक्त व्हिडिओ बघून की मटेरियल चांगल्या क्वालिटीचं कुठून मागवलं तुम्ही? हे गुजरात मधून मागवलं. बरं ऑनलाईन मध्ये मागवलं गेलं. आणि याचं दुसरी खासियत म्हणजे आपल्या येथील महाराष्ट्रातले ज्या तुबा आहेत हा. अशा मी त्यांचा डेमो पाहिला बरं प्रॅक्टिकली. पण त्यांना साईटने असे नट नव्हते. बरं त्यांना डायरेक्ट असं चिटकवलेली ट्यूब होती. स्पेशल काय म्हणजे काय तुम्हाला ह्या बॅग मध्ये एक विशेष काय असं वाटलं की ज्यामुळे तुम्ही ही बॅग खरेदी केलेली आहे? हे जी बॅगला आहे का ह्या बॅगला साईडने पुढे चिटकवलेलं नाही. बरं. टोटल नट बोल्ट मध्ये फिटिंग आहे. दाखवा बरं कशा प्रकारे आता. ही टोटल लाईन जी आहे बरं ती टोटल लाईन नट बोल्ट मध्ये आणि भविष्यात 5-10 वर्षानंतर चॉकअप होणारच आहे. म्हणजे आता ही स्पेशलायझेशन तुम्ही बघून घेतलेलं आहे हो, मला हे सगळ्यात महत्वाचं. हा. हे नट बघून घेतले. हे नटानंतर आपल्याला ज्यावेळेस चॉकअप होईल त्यावेळेस हे 10-20 नट खोलायचे. हा. 10-20 नट खोलल्यानंतर आपण याला HTPच्या सहाय्याने प्रेशरनी ट्यूब साफ करणार. साफ केल्यानंतर परत ज्यावेळेस पूर्ण साफ होईल असं आपल्याला वाटेल त्यावेळेस परत येणार तर फिट आपल्या हाताने करायचे. बरं. आणि बाकीच्या कंपन्याच्या ट्यूबला इथं जॉईंट यायचा चिकट
जसं आपण शेताला चिटकवतो त्या पद्धतीतला. त्याला कापल्यानंतर आपल्याला तो ऑपरेटर आल्याशिवाय आपणही चिटकू शकत नव्हतो. बरोबर. म्हणून आपण त्या कंपनीचं न मागता या कंपनीचं टोप मागवलं. म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यातला चकअप वगैरे काढायचं असेल हो. तर हे फक्त जी नट आहेत इथून किती नट काढायचे? हे 10-20 नट काढायचे. बरं, फक्त नट काढायची आणि बॅग सगळी मोकळी करायची हा. आणि साफ करून घ्यायची. साफ केल्यानंतर ती परत हे नट बसवायचे. नट बसवायची. म्हणजे ह्याला चिटकवायचे वगैरे काय भानगड चिटकवायची नाही? काहीच भानगड नाही. बरं. हे डायरेक्ट टोटल नट ऑफ फिटिंग. बरं, खोल्यानंतर लिकेज वगैरे व्हायची काय काहीच भानगड? ज्यावेळेस नट दिलं, जर कदाचित लीक वाटलं तेवढा नट आपल्याला टाईट करायचा हाताने. म्हणजे दुसऱ्या माणसाची जरूरत नाही. हे आपलं काम आपण करू शकतो. दुसऱ्या अवलंबून राहायची जरूरत नाही. त्याला म्हणजे आपलं हे तुम्ही स्पेशल बघून ही स्पेशल बघून हे फक्त ह्या बाजूलाच नाही तर ही टोटल राऊंड तिन्ही बाजूला आहे. तिन्ही बाजूला म्हणजे नट फक्त शेतकरी मित्रांनो फक्त ह्या बाजूला नट बोल्ट नाहीत. जर तुम्हाला बॅग त्या बाजूने खोलायची असेल, त्या बाजूने जरी खोलायचं असेल तर आपण कुठल्या बाजूने खोलू शकतो. तर हे ह्याचं खासियत आहे माझं स्पेशलायझेशन. बरोबर. बरं, आता हे काय आहे मला सांगा. हे गॅससाठी याच्यावरती आपण घरातला स्वयंपाक बनवू शकतो. आता तुम्ही आता शेतात ठेवलं शेतात त्यामुळे ठेवल्यामुळे आपल्याला कलेक्ट करता येत नाही. तो कलेक्टचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आपण तो असाच बकेट लावलेला असते, त्यात पाण्यामध्ये पाईप टाकायचा असतो. बरोबर. आता हे झाली सगळ्याची प्रोसेस. त्यानंतर इथून लिक्विड किंवा जे आपलं जीवामृत तयार होतंय तर ते इथून निघतंय आपलं. इथून निघतंय. आम्हाला दाखवलं का कसं जीवामृत निघते बकेटमध्ये? तर हे जीवामृत तयार झालेलं आहे आणि एकदम क्लीन आहे. कुठलेही शेण किंवा कचरा वगैरे काही नाही आहे. तर हे जीवामृत तयार झालेलं आहे ते या बकेटमध्ये येत आहे आता सध्या. हो. म्हणजे कुठलं गाळण वगैरे करायची गरज काहीच नाही. करायचं नाही. हे डायरेक्ट घ्यायचे आणि आपण तिथून हे तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये सोडू शकता. ड्रिप वॉटर शेतामध्ये सोडू शकतो. बरं, तरी पण आपण हे त्या टाकीमध्ये टाकून बघूया. यामधून किती घाण निघते का काय ते पण बघूया, आपण चेक करूया. या तर बघा, काय सुद्धा घाण नाही. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा म्हणजे आपले ड्रिप ज्यानं पॅक होऊ शकते असं काही नाही यामध्ये. निवळी भेटली. बरं. कसलाही काळे कचरा काही येणार नाही. शेण येणार नाही. काही येणार नाही. काही येणार नाही. आपलं इनलाईन ड्रिप असो, ऑनलाईन ड्रिप असो, कसली ड्रिप असो, याने चॉकअप होण्याची काही शक्यता नाही. बरं, तुम्ही आज शोधायची भानगडच नाही? काहीच नाही. डायरेक्ट एवढं कचरा पडू नये म्हणून ते पॅक करून ठेवलं. कचरा बुरशीसाठी आपण ते बांधून ठेवतो. बुरशी इतर बुरशी त्याच्यामध्ये अटॅक करू नये. जी बुरशी ज्या आपण बॅक्टेरिया वाढवल्यात त्याच बॅक्टेरिया याच्यामधून शेतामध्ये गेले पाहिजे. त्याच्यासाठी फक्त आपण त्याला कापड बांधून ठेवतो. म्हणजे जर तुम्ही त्यातून जर जीवामृत काढता हो. त्यामुळे लगेच तुम्ही सोडून देणार. बरं. आणि ज्यावेळेस आपण हे खाली रिकामा ड्रम होतो त्यावेळेस त्याला आपण कपड्याने बांधून ठेवतो. दुसऱ्या बुरशी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होणार नाही. हा. आणि तो कपड्यामध्ये त्या बॅलर मध्ये पण कपडा बांधलेला आहे. खाली बॅलर आहे पण त्याच्यात सगळं दुसऱ्या बुरशीचं बॅक्टेरिया किंवा बुरशी ऍक्टिव्ह व्हावा नाही. नवीन जे आपल्याला पाहिजे तीच बॅक्टेरिया आपल्याला देत पाहिजे. तर धरा अमृत ऑर्गॅनिक बॅग. हो. तर ह्या किती बॅग आहेत सध्याला? हे आपल्याकडे 3 बॅग आहेत 10x5च्या. हा. 3 प्लॉट अलग अलग जागेवरती 1-1 एकरची 3 प्लॉट आहे. तिन्ही प्लॉटला 1-1 ट्यूब आहे. बरं. थोडं अंतर असल्यामुळे आपण स्पेशल वेगवेगळ्या ठिकाणी दुसरा ताजा दुसऱ्या ठिकाणी तुमचा हो. दाण्याचा प्लॉट. हो. त्या ठिकाणी पण अशीच सेम तुम्ही Same अशीच. सिस्टम करून ठेवली या आहे. सिस्टम मध्ये. त्यामधून रोज तुम्ही किती लिटर यातून जीवामृत घेऊ शकता आता सध्याला? या बॅग मधून आपण रोजच्या 100 लिटर आउटलेट घेऊ शकतो. रोज जीवामृतचा पर डे 100 लिटर. बरोबर. म्हणजे ह्या बॅगची कॅपॅसिटी आहे 100 लिटर. 100 लिटर. हो. आज समजा आज तुम्ही 100 लिटर यातून जीवामृत काढले हो. तर इकडे किती मटेरियल सोडावं इकडे लागतं? 100 लिटरचं 100 लिटर मटेरियल टाकायचं. त्याच पाणी आणि दिवशी? मटेरियल त्या दिवशी टाका किंवा दुसऱ्या दिवशी टाका. पण शक्यतो त्या दिवशी टाका म्हणजे तोपर्यंत दुसऱ्या दिवशीला तयार होते. बरं, पाणी किती लिटर यात वापरतात आणि मटेरियल किती असतं? जे मटेरियल आणि पाणी दोन्ही मिळून 100 लिटर झालं पाहिजे. बरं. आणि ते पण 100 लिटर निवळ काढायचं. असं तुम्ही आता किती दिवसाला तुम्ही जीवामृत सोडताय डाळिंबातून? दर 8 दिवसाला 200 लिटर सोडतो 1 एकरसाठी. दर 8 दिवसाला. दर 8 दिवसाला. दर 8 दिवसाला म्हणजे 200 लिटर. 200 लिटर दर 8 दिवसाला. बरोबर. आता आपण 8 दिवसाला काढतो त्याच्यामुळे आपण 8 दिवसामध्ये 1 टाइम 200 लिटर काढतो. रोज 100 नाही काढतो. आपल्याकडे 1 एकर क्षेत्र आहे. ज्याच्याकडे समजा 5 एकर क्षेत्र असेल त्याने रोजच्या 100 लिटरनुसार आपल्याला काढावं सोडावं लागेल. आता तुम्हाला हे धरा ऑर्गॅनिक अमृत बॅग जे आहे हो. तर या बॅगेबद्दल माहिती कुठून भेटली? मी एका यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ पाहिला होता. त्या चॅनलवरून नंबर घेतल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं कंपनीशी. त्यांच्यावर चर्चा केली. त्यांच्यावर रेट ठरला गेला आणि त्यानंतर त्यांनी मला ऑनलाईनमध्ये तो पाठवून दिले. बरं, म्हणजे हे गुजरातवरून ऑनलाईन तुम्ही मागवून घेतले म्हणे? ऑनलाईन मागून. आणि हे इन्स्टॉल वगैरे कोणी करून दिलं? हे सगळं आपण स्वतः केलं टोटल. बरं. टोटल फिटिंग आपण करायची असती. हां. जर काय अडचण वाटली तर कंपनीला फोन करून आपण ती त्या हिशोबाने
ऍडजस्ट करून तेवढी फिटिंग करू शकतो, ज्याला लक्ष देणार नाही त्याला. म्हणजे त्यांची सर्व्हिस कशी आहे ऑनलाईन तुम्हाला काय आतापर्यंत आता तो इन्स्टॉल करून किती महिने झाले याला? याला तरी बी 10 महिने झाले लमसम. 10 महिन्यापासून 10 वापरतो. महिन्यापासून. आतापर्यंत काय अडचण आली का? याच्यामध्ये काहीच अडचण नाही वाटली, काही आले नाही, काही वाटले नाही. वॉरंटी वगैरे तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये? वॉरंटी दिली, पण तो काही प्रॉब्लेम इश्यू नसतोच याच्यामध्ये. त्याच्यामुळे ती त्यांचं कंपनीचं काम आहे त्यांना वॉरंटी देणं. जर काही अडचण आली कळत न कळत एखाद्या टूबला तर ते 12 महिन्याच्या वॉरंटीमध्ये रिप्लेस करून देते. बरोबर. इतर कंपनीचे बॅगा वगैरे बघितले असते हो. तर ह्या बॅगेची क्वालिटी कशी वाटली? ह्या बॅगेची क्वालिटी 1 नंबर वाटली. त्याच्यापासून आपल्याला जे 5-10 वर्ष बाकीच्या कंपन्यापेक्षा 5 वर्ष आपल्या लाईफची जास्त राहील. आणि दुसरी फाडाफाडीची ती गोष्ट नाही याला, त्याच्यामुळे ओरिजिनल कंपनी शेवटपर्यंत राहील. आता 10 महिन्यात तुम्हाला हे खोलायची काय भानगड पडली काही नाही, ते 5-10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जेव्हा वाटेल त्यावेळेसला ते खोलायचे आपल्याला, ज्यावेळेस चॉकअप वाटेल त्यावेळेस. आतापर्यंत झालं नाही? आतापर्यंत तर झालं नाही. इतक्या लवकर सहजासहजी होत नाही ते. त्याच्यामध्ये जितकं जास्त शेण जाईल, इतर कचरा जाईल, त्यावेळेसला ती चॉकअप होण्याचं प्रमाण तिथून पुढे वाढू शकतं. बरोबर. जोपर्यंत ती क्वांटिटी होत नाही कचऱ्याची तोपर्यंत ती चॉकअप होणार नाही. बरोबर. 10 वर्षानंतर झाल्यानंतर आपल्याला ते फाडण्यापेक्षा नट खोलून साफ करायचं. बरोबर. आणि आता जे तुम्ही जीवामृत तयार करण्यासाठी मटेरियल जे वापरताय, शेण वगैरे वापरताय, ते कुठल्या म्हणजे जर्सी गाईचं वापरताय का म्हशीचं वापरताय का? नाही, प्युअर गावरान गाईचं शेण वापरतो, गावरान गाईचं गोमूत्र वापरतो. आणि गुळ गावरानमध्ये असं एक आमच्याकडं पावडर फॉर्ममध्ये येतो, त्याला आपण हातभट्टी बनवणारे जे वापरते तो गुळ वापरतो आपण. कारण की हातभट्टीला प्युअर ऑर्गॅनिक मधला लागतो. प्युअर ऑर्गॅनिक तर कुठे भेटू शकत नाही, पण 60-70% ऑर्गॅनिकमध्ये जो भेटतो तो गुळ वापरतो आपण. बरोबर. आणि जो कुपनाचा तांदूळ येतो त्याला पॉलिश केलेलं नसतं, ते तांदूळ शिजून आपण याला वापरतो. बरोबर. बिना पॉलिशचा तांदूळ असावा. तांदूळ किती वापरता? 200 लिटर बेलासाठी आपण 2 किलो तांदूळ शिजवतो. आणि ते शिजवलेला थोडा पातळमध्ये जास्त पाणी घेऊन शिजवायचा आणि ते टोटल तसंच टाकून द्यायचं. आता तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? तुम्ही आता ह्याच्यामधून पूर्णपणे तुमचं चांगलं लिक्विड हो एकदम शुद्धपणे म्हणजे जीवामृत निघालेलं, त्यामध्ये कुठला कचरा घाण आलेली आलेलं नाही. ड्रिपमध्ये काय चेकअप वगैरे व्हायची? काहीच नाही. मी आतापर्यंत ज्या वेळेसपासून तो वापरतोय 1 वर्ष झाला की ना लाईनच साफ केलं नाही. बरं. त्या लाईनच आणखीन साफ करायच्या माझ्या शिल्लक आहे. ज्यावेळेस टोटल बाग आता खाली झालाय, आता साफ करून बाग रेस्टला ताणावं जाईल, त्यावेळेसला साफ करून लाईन क्लिअर करावं. म्हणजे आतापर्यंत काय अडचण? आतापर्यंत कसलीच अडचण नाही आली. बागेमध्ये काय फरक जाणवला? आता बागेमध्ये तुम्ही सगळं, आता तुम्ही मगाशी म्हटलं आपण चर्चा करता की तुम्हाला सगळं आता हे ऑर्गॅनिकच करायचं. हो, त्यामुळं तुम्ही आता सगळे ह्याच्यावरतीच आता अवलंबून याच्यावरतीच अवलंबून राहायचं. याच्यामध्ये जे समाधान आहे ती रासायनिकमध्ये पाहिजे तेवढं समाधान लागत नाही. जे आपण 30-40% रासायनिक वापरत होतो याला पूर्णपणे जवळजवळ बंद करायची विचार आहे. बरोबर. म्हणजे 100% ऑर्गॅनिकमध्ये जायचे. बरोबर. तर या शेतकऱ्यांनी ही जी बॅग आहे त्याला कुठलाही निवारा वगैरे केलेला नाही. म्हणजे मला वाटतं गरजच नाही असं कंपनीने सांगितले. म्हणजे उन्हात असो पावसात असो ते कुठेही जरी ठेवली तर ही बॅग काही खराब होत नाही. 10 ते 15 वर्ष या बॅगेला काही होत नाही अशी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा कुठलाही निवारा नाही, पूर्ण ओपन स्पेसमध्ये या शेतकऱ्यांनी ही बॅग इथं इन्स्टॉल केलेली आहे. त्यामुळं फक्त एवढीच काळजी घ्यायची की इथं कुठले उंदीर किंवा घुशी लागणार आहे याचीच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण उंदीर घुशी कुठल्याही कितीही मायक्रॉनचा असू द्या ती फाडतातच. त्यामुळे आपण फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे की हे एकदम सुरक्षित ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करता येईल अशी फक्त काळजी घेतली पाहिजे. याच्या खाली या बॅगच्या खाली याने जे आपल्या शेततळ्यामध्ये जो कागद असतो तो कागद ह्याने खाली ठेवलेला आहे. तर अशा प्रकारचं या सेटअप आहे. हे पूर्णपणे हा जो सेटअप आहे तो ज्यावेळेस आपण मागवतो ऑनलाईन, ज्यावेळेस खरेदी केलेली असते त्यावेळेस हे पूर्णपणे पॅकच आलेलं असतं. फक्त आपल्याला मला वाटतं हे जे पाईप आहेत त्या पाईपच आपल्याला बसवावं लागतात आणि बाकी नट वगैरे असतात ते पूर्णपणे पॅकिंगमध्ये येतात आणि फक्त आपल्याला आल्यानंतर ही पाईप असेल किंवा या जेवढ्या पाईप दिसतात तेवढ्या पाईप बसवावं लागतात. ह्या बॅगसोबतच या पाईपा येतात आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे पाईप असतात. फक्त जी टाकी आहे आपली जो बॅलर दिसतो तोच फक्त आपला वैयक्तिक असतो जो आपल्यालाच बसवावा लागतो तो. तर हे अशा प्रकारे ह्याचं सिस्टम आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या आपण त्याच शेतकऱ्याच्या दुसऱ्या प्लॉटवरती आलोय. तर धरा अमृत ऑर्गॅनिक जे आपल्याला जीवामृत बनवायची जी बॅग आहे तर ह्यांनी 3 घेतलेल्या आहेत. तर आता आपण दुसरी बॅग बघण्यासाठी आलोय. तर हा ह्यांचा दुसरा डाळिंबीचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटवरती सुद्धा कसं आहे बागेचं अंतर जरा लांब असल्यामुळे त्यांनी 2 बॅगा इन्स्टॉल केलेल्या आहेत आणि त्याच साईजच्या आहेत. सेमच साईज. तर त्याच साईजची इथं पण बॅग त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे. तर पाहू शकताय तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्याने या प्लॉटवरती प्रयोग केलेला आहे. म्हणजे जे धरामृत ऑर्गॅनिक जी बॅग आहे त्याच्यामध्ये जीवामृत तयार करून या प्लॉटसाठी त्यांनी पूर्णपणे जैविक करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ना. तर आता या प्लॉटला तुम्ही सगळं पूर्णपणे ऑर्गॅनिक जे वापरतो पूर्ण ऑर्गॅनिक वापरायचंय आणि वापरतो. पण आता आपण पहिलं 100% जे केमिकल वापरत होतो तर रासायनिक वापरत होतो त्यातून आता ह्या वर्षीला 70% ऑर्गॅनिक वापरलं, 30% रासायनिक वापरलं. या वर्षी 100%
ऑर्गॅनिक वापरायची चेरी ऑर्गॅनिक, आणि त्यानंतरला रासायनिकला पूर्ण फाटा द्यायचा. रासायनिकचा हा विषय सोडूनच द्यायचा, कारण की आपले झाड जुने येते. आतापर्यंत एवढ्या वर्षाची कोणतीही जुनी बाग माझ्यासोबतच्या जोडीदारांची राहिलेली नाही. म्हणजे सध्याची अवस्था पाहता तर म्हणजे एवढ्या वर्षी बाग टिकत नाही. रोगराई बघता हा. म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन एक रोग येतोय म्हटलं तरी चालेल, म्हणजे हो. बागेवर कुठला ना कुठला. आणि आता आपल्या बागाला आणखी 8-10 वर्ष 10 वर्षापर्यंत आपल्याला ही बाग पुढे न्यायची. बर. त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक केल्याशिवाय पर्याय नाही, आणि आपले पैसे पण वाचतील आणि बाग पण चांगल्यापैकी राहील. म्हणजे तुमचा रासायनिक खताचा खर्च कमी करण्याचं तुमचं धोरण आहे म्हणजे सध्या. धोरण. हो. बरं, मग आता ह्या जी आपलं धरामृत ऑर्गॅनिकची बॅग आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा confidence त्याच्या आहे? माध्यमातून हा कॉन्फिडन्स आपला वाढलेला आहे. बरं. कारण झाडाची कॅनोपी बागता, झाडाची परिस्थिती बागता, चांगल्यापैकी ग्रोथ दिसते त्यांची झाडांची. पुढची जी चाल आहे, झाडांची जी चालचलित्र आहे ही थोडीशी वेगळ्या दिशेने चाललेली दिसते. बरोबर. आपल्याला 8-10 वर्षी आणखी सपोर्ट करतो अशा विचारात झाड आहेत आणि आपण पण आहे. बरं, तिसरी जी बॅग आहे तुम्ही इन्स्टॉल केलेली ती कुठल्या ठिकाणी इन्स्टॉल केली, म्हणजे कुठल्या प्लॉटला ती केली? 7 किलोमीटर कुंभरवाडी गाव आहे आष्टी तालुक्यामध्ये. त्या बागेमध्ये तिथं पण डाळिंबाचीच बाग तिथं आहे? पण डाळिंबाची बाग. बरोबर. ती कुठल्या स्टेजला, किती वर्षाची बॅग? ती तिसऱ्या बारला आहे, 4 वर्षाची आहे. बरोबर. ती एका वेळी तुम्ही वेगवेगळ्या प्लॉट मध्ये तुम्ही हे इन्स्टॉल करून ठेवलं. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुमच्या बागेची लाईफ वाढते असं तुम्हाला या धरामृत ऑर्गॅनिक बॅगच्या माध्यमातून आपल्याला वाटायला लागला. बरं, म्हणजे कॉन्फिडन्स वाढलेला आहे की आता आपण करू शकतो आणि कमी खर्चात म्हणजे रासायनिक खताचा जो खर्च आहे तुम्ही तो कमी करू शकता असं मला वाटतंय आता. ओके, धन्यवाद. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवेळ आणि माहिती दिली. तर शेतकरी मित्रांनो, तर या शेतकऱ्याचा आपण यांच्या प्लॉटवरती आता हे बघता ह्या पूर्ण बागेमध्ये आता ही 12 वर्षाची बाग आहे म्हणतात हे डाळिंबाची. तर सध्याची अवस्था पाहता तर बागा टिकत नाहीत आणि टिकल्या तर म्हणजे जास्त माल देत नाहीत. पण आता यांनी 12 वर्षाची बाग असून सुद्धा यांचा कॉन्फिडन्स आहे की धरामृत ऑर्गॅनिक बॅगच्या साह्याने त्यांनी जीवामृत तयार करत आहे आणि त्याच्या माध्यमातून यांना रिझल्ट चांगला भेटत आहे आणि यांना वाटतं की या बागेची अजून लाईफ वाढू शकते. तर अशा प्रकारे यांचा फायदा झालेला आहे. तुम्हालाही तुम्ही जैविक खतावरती म्हणजे ऑर्गॅनिक सगळी शेती करायची असेल तुम्हाला तर धरामृत ऑर्गॅनिक ही बॅग जीवामृत तयार करण्यासाठी एक वेळ मागवाच तुम्ही त्याचा प्रयोग करून बघा. आणि तुम्हाला जर यांचा प्लॉट बघायचा असेल किंवा इथं बॅग ठेवलेली बघायची असेल जे इन्स्टॉल केलेले आहे तर यांचा पत्ता वगैरे दिलेला आहे, त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता कशा प्रकारे ती बॅग आहे आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद.